नमस्कार मित्रांनो, मी हाव प्रिन्स यादव आणि मी बिहारी आहो. मला मराठी चांगल्यानं नाही येत. नाही येते, चांगल्यानंच येते मराठी. मी का म्हणतो, आता मुंबईमध्ये पुणेमध्ये कानपूरमध्ये का चालत आहे मला नाही माहीत. मला मराठी येते, मी इकडंच राहतो. एवढं वर्ष झाले, 17-18 वर्ष झाले. मी येतच मोठा झाला हो, येतच सगळं आई बाबांना इकडेच करून टाकलं आहे. बिहारमध्ये काहीच नाही आहे. खेतीबाडी आहे तिकडेच आहे, आमच्याकडे काहीच नाही भाऊ. आणि आम्ही इतक्या दिवस येथे राहिलो, हेच म्हणतो. इकडे एवढा दिवस झाले आम्हाला राहायला. तर काय झाला, तो एक व्हिडिओ पाहिलं होतं मी ना, की हे झाला ते झाला, मला महाराष्ट्रात आहे तर मराठी बोलायला लागन. असं कोणी अरे का आहे, मला येते मराठी ते पण शिकून जाईन. राहते ना, हे नाही की नाही शिकत नाही बोलायला पाहिजे त्याले. तर त्याला टाईम द्या थोडासा, मराठी शिकन. नाही तर तेच आहे ना, राजपूत गुजरात तिकडे जाण तर आम्हाला काय ते सांग ना मला. काहीच नाही भाऊ. इकडे जास्त राहिलं ना तर जास्त गोष्टी झाले. आमचं काय, आम तो असाच बोलतो, मराठी बोलतो, छत्तीसगढी म्हणतो आणि थोडं बहुत इंग्लिश पण येते. तसं नाही आहे तर जास्त नाही. आय एम जसं पण आहे तसंच म्हणतो. हे काही इश्यू नाही झाला पाहिजे. ते सगळ्यांनी चांगलंच म्हटलं आहे काम. एक झालं होतं की हिंदुस्थानी भाऊ. अरे हिंदुस्थानी भाऊ राईट म्हणते. त्याच्या सगळं सोप आहे तो. ते असा झाडते ना, तिकडच उभं राहून काय काय करू शकते. तेच त्याच्या नाही का इकडं चांगलं वाटते ना. मी त्याच्या सपोर्टले आहो. मी सपोर्ट नाही, ते माझ्या सपोर्ट करत शकते असं काही नाही आहे. मी कसा लहान पोरगा होतो आणि समजायला पाहिजे ना. तर ते हेच म्हणत होतो की या लँग्वेजवर काही इश्यू नको काढा यार. लँग्वेज आहे हिंदी, ह्या नाही तर लागू करा महाराष्ट्र. ते का म्हणते लागू करा याले, त्या मोदी सरकारले म्हणा की हिंदू राष्ट्र बनवा. हेच झालं आहे ना आता, हिंदू राष्ट्र बनवा. हे चांगली गोष्ट नाही आहे. हे लँग्वेजवर गोष्टी झगड्या येत आहे, इकडे येतं तिकडे. चांगली गोष्ट पाहिजे ना भाऊ. तेच म्हणतो. एवढा दिवस झाला इथे राहतो मी, मराठी नाही का सांगू यार. मराठी येतं ना मला तर चांगल्याने येतं. तुम्ही पण पाहून घ्या. आता मराठीमध्येच म्हणतो मी. त्या दुसरी गोष्ट तर नाही करतो ना इकडे, जो मराठीतून मध्ये म्हणतो ना. चांगल्याने नाही येत हे तुम्हाला पण माहीत आहे कसा बोलतो मी.